हॅलो, कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? आशा आहे तुम्ही सर्वजण व्यवस्थित असाल, तुमचा सर्वांचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. याच्या अगोदरचा पाठ सर्वांनी व्यवस्थितरित्या कंप्लीट केलेला असेल. कुणाला काही अडचण असेल 100% कमेंट करून कळवा. त्याचं सोल्युशन तुम्हाला 24 तासामध्ये भेटून जाईल. 24 तासाच्या आतमध्ये भेटून जाईल. हा आहे आपला लिनियर इक्वेशनचा ॲप्लिकेशन बेस्ड प्रॅक्टिस सेट 1.5. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय करणार आहे? प्रॅक्टिस सेट 1.5 हा ऑब्वियसली टोटली बेस आहे, ॲप्लिकेशन बेस्ड प्रॅक्टिस सेट आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय करतो? वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे, राईट. प्रॅक्टिस सेट 1.5चा पार्ट सेकंड. याच्या अगोदर ज्यांनी पार्ट फर्स्ट कंप्लीट केलेला नाही, सर्वात अगोदर पार्ट फर्स्ट कंप्लीट करा. फक्त पार्ट फर्स्ट कंप्लीट करून चालणार नाही, तर याच्या अगोदर झालेले जे लिनियर इक्वेशनचे ऑब्वियसली सोल्युशनचे जे लेक्चर्स आहेत, क्लासेस आहेत, त्याच्या अगोदर ते सगळ्यांनी कंप्लीट करायचे. त्याच्यानंतरचा पार्ट सेकंड बघा. पार्ट सेकंडच्या अगोदर पार्ट फर्स्टमध्ये आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड कंप्लीट केलेला आहे. आता एक्झाम्पल नंबर 4, 5 अँड 6 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं एक्झाम्पल नंबर 4. सर्वात पहिलं वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात अगोदर क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा आन्सर फाइंड करू शकत नाही. ऑब्वियसली प्रॅक्टिस सेट जो आहे हा लिनियर इक्वेशनचा ॲप्लिकेशन आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये कुठेतरी लिनियर इक्वेशन तयार होणार आहेत. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी कमीत कमी 2 लिनियर इक्वेशन असले पाहिजे सोल्युशन फाइंड करण्यासाठी. मग 2 लिनियर इक्वेशन असण्यासाठी 2 कंडिशन दिलेल्या असणार आहे. त्या 2 कंडिशनवरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? 2 लिनियर इक्वेशन. ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले की ऑब्वियसली तुम्हाला तुमच्या वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर भेटून जाणार आहे, राईट. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर 4. The denominator of the fraction is 4 more than twice its numerator. The denominator of the fraction is 4 more than twice its numerator. Denominator become 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Then find the fraction. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं? क्वेश्चन काय आहे ते बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला फाइंड काय करायचं? फ्रॅक्शन. जी गोष्ट तुम्हाला फाइंड करायची ना, सगळ्यात अगोदर त्याला कन्सिडर करा. काय कन्सिडर करणार? कोणत्याही एका व्हेरिएबलने त्याला रिप्रेझेंट करायचं. नंबर फाइंड करायला सांगितला, नंबरला कन्सिडर करा. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं? फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शन दिलेलं आहे का? नाही. मग सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार? फ्रॅक्शनला कन्सिडर करणार आहे. काय करायचं? सर्वात अगोदर फ्रॅक्शनला कन्सिडर. फ्रॅक्शन दिलेलं आहे का? नाही दिलेला. म्हणजे ऑब्वियसली सर्वात अगोदर काय करणार? आपण फ्रॅक्शनला कन्सिडर करणार आहोत. बघा, लेट काय फाइंड करायचं? फ्रॅक्शन. मग फ्रॅक्शनलाच काय करणार? आपण कन्सिडर करणार. लेट फ्रॅक्शन. लेट फ्रॅक्शन जो की तुम्हाला माहीत आहे का? नाही. लेट फ्रॅक्शन इज इक्वल टू. फ्रॅक्शन माहीत नाही, मग फ्रॅक्शनला आपण कन्सिडर करणार एक्स अपॉन वाय. फ्रॅक्शन म्हणजेच काय असतो? न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. डिनोमिनेटरसुद्धा माहीत नाही, न्यूमरेटरसुद्धा माहीत नाही. डिनोमिनेटरला कन्सिडर केलं आपण, न्यूमरेटरला कन्सिडर केलं एक्स आणि डिनोमिनेटरला कन्सिडर केलं वाय. म्हणजे सरळ सरळ आपण एक फ्रॅक्शन कन्सिडर केला आहे एक्स अपॉन वाय. इथं जो असतो बघा, हा जो असतो याला म्हणतो आपण न्यूमरेटर. याला काय म्हणणार आहे? न्यूमेरेटर. न्यूमेरेटर. आणि खाली जो दिलेला असतो यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण अंश. काय म्हणणार आहे? अंश. आणि त्याच्या खाली जो असतो त्याला म्हणतो आपण छेद. काय म्हणणार आहे? छेद. हा जो सेकंड नंबर दिलेला असतो याला म्हणतो आपण डिनोमिनेटर. काय म्हणणार आहे? डिनोमिनेटर. म्हणजेच काय? छेद. इथपर्यंत कोणाला काही अडचण? जे फाइंड करायचं त्याला आपण एक्स कन्सिडर केलं, एक्स अपॉन वाय. एक्स म्हणजे न्यूमरेटर असणार, वाय म्हणजे डिनोमिनेटर आहे, राईट. आता क्वेश्चन बघा काय सांगितलं. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. ऑब्वियसली लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशनचं ॲप्लिकेशन आहे म्हणजे 2 इक्वेशन तयार करणार आहे. मग क्वेश्चन रीड केल्यानंतर 2 कंडिशन दिले असणार. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिले बघा. कंडिशन काय सांगते? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. क्वेश्चन रीड करा. अकॉर्डिंग टू
फर्स्ट कंडिशन डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन, डिनोमिनेटर काय सांगितलेलं आहे, डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमिनेटर. म्हणजेच काय, डिनोमिनेटर इज 4 मोर देन का मतलब क्या होता है, मोर देन म्हणजेच काय जास्त, 4 मोर देन ट्वाइस ऑफ न्यूमिनेटर. काय असणार आहे, ट्वाइस ऑफ न्यूमिनेटर, ट्वाइसचा मिनिंग होतो डबल, ट्वाइस ऑफ न्यूमिनेटर काय असणार आहे, ट्वाइस ऑफ न्यूमिनेटर, राईट. बट डिनोमिनेटर आपण काय कन्सिडर केलेलं आहे, वाय, आणि न्यूमिनेटर आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स. डिनोमिनेटर कन्सिडर केलेलं आहे वाय, न्यूमिनेटर कन्सिडर केलेलं आहे एक्स. चला याला लिहून घेऊ. डिनोमिनेटर काय आहे, वाय इज इक्वल टू 4 ॲज इट इज. डिनोमिनेटर आहे वाय इज इक्वल टू 4 ॲज इट इज प्लस 2, न्यूमिनेटर काय आहे, एक्स. आता काय करूया, थोडं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय, व्हेरिएबल एका साईडला, कॉन्स्टंट एका साईडला. हा 2x मी असाच ठेवतो, हा y इकडं शिफ्ट केला, हा 4 इकडं शिफ्ट केला. म्हणजे इथून काय लक्षात येईल तुमच्या, हा 4 या साईडला आला म्हणजे -4 झाला. तुम्हाला डायरेक्ट लिहू का, बघा 4 इकडं आला असता काय झाला असता, -4, y तिकडं नेला काय झाला, -y. म्हणजेच मी तर डायरेक्टली काय लिहू शकतो, 2x मायनस y इज इक्वल टू -4. 2x मायनस y इज इक्वल टू -4. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट काय भेटलेलं आहे, 2x मायनस y इज इक्वल टू -4. 2x मायनस y इज इक्वल टू -4. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, हे समजलं का कसं आलं, नसलं समजलं तर परत सांगतो बघा. हा y आहे सिंपल, हा y इकडे शिफ्ट केला, हा 4 इकडे शिफ्ट केला. हा 4 इकडे काय होता, +4, साईड चेंज केल्यानंतर काय झालं असतं, -4 इज इक्वल टू, हा मायनस प्लस y आहे, साईड चेंज केल्यानंतर काय झालं असतं, -y प्लस 2x ॲज इट इज, राईट. लिहिताना मी थोडंसं व्यवस्थित लिहिलं, +2x अगोदर लिहिला, -y या साईड लिहिला, -4 या साईडला लिहिला. म्हणजे इक्वेशन फर्स्ट काय भेटलं, 2x मायनस y इज इक्वल टू -4. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशननुसार काय आहे, सेकंड कंडिशन काय सांगते, डिनोमिनेटर बिकम 12 टाइम्स. सेकंड कंडिशन काय आहे, डिनोमिनेटर बिकम म्हणजे छेद का होतोय 12 टाइम्स, डिनोमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमिनेटर. डिनोमिनेटर हा न्यूमिनेटरपेक्षा 12 टाइम होतो केव्हा, ज्यावेळेस दोघांमधून काय मायनस केलं आहे, 6 मायनस केलं आहे. रिड्यूस बाय 6, रिड्यूसचा मिनिंग काय होतं, रिड्यूस म्हणजे कमी करणे, रिड्यूस म्हणजेच काय आहे, कमी करणे. ज्यावेळेस न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर दोघांमधून 6 कमी केलेला आहे, त्यावेळेस ऑब्वियसली डिनोमिनेटर काय आहे, 12 टाइम ऑफ द न्यूमिनेटर. नाही समजलं कंडिशन समोर घेऊ. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, ज्यावेळेस तुम्ही न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर दोघांमधून काय करणार आहे, 6 कमी करणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, डिनोमिनेटर मायनस न्यूमिनेटर. बघा, डिनोमिनेटर इज बिकम 12 टाइम द न्यूमिनेटर. डिनोमिनेटर हा न्यूमिनेटरच्या 12 टाइम होणार आहे, पण केव्हा, ज्यावेळेस न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर दोघांमधून आपण काय मायनस करणार आहे, 6 मायनस करणार आहे. म्हणजे सेकंड कंडिशननुसार काय लक्षात येतं तुमच्या, की डिनोमिनेटर काय आहे, y मायनस 6 कमी केलं, रिड्यूस नाही, इज इक्वल टू काय असणार आहे, 12 टाइम ऑफ द न्यूमिनेटर. आणि न्यूमिनेटर तुम्हाला किती दिलेला आहे, तर x मायनस 6. नाही समजलं, बघा ज्यावेळेस न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर दोघांमधून 6 कमी करणार आहे म्हणजे रिड्यूस करणार आहे, त्यावेळेस ऑब्वियसली डिनोमिनेटर काय होणार आहे, 12 टाइम ऑफ द न्यूमिनेटर. बघा सॉल्व करायला, y मायनस 6 ॲज इट इज ठेवला, इज इक्वल टू 12 इंटू एक्स काय होणार आहे, 12x मायनस 12 इंटू 6, मायनस तर मायनस ॲज इट इज सारखाच आला, 12 इंटू 6 कितना होता है, 72. राईट. स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसतं का, नाही. कॉन्स्टंट एका साईडला ठेवा, व्हेरिएबल एका साईडला.
म्हणजे याला काय लिहू शकतो मी, हा -6 ॲज इट इज. या साईडला काय आहे -72, साईड चेंज केल्यानंतर काय झाला +72 इज इक्वल टू हा काय आहे 12x. या साईडला काय होता +y, साईड चेंज केल्यानंतर काय झालं आहे -y. बघा कॉन्स्टंट एका साईडला घेतले, व्हेरिएबल एका साईडला, हा -6 ॲज इट इज. या साईडला -72 साईड चेंज केल्यानंतर +72 इज इक्वल टू साईन ॲज इट इज. 12x ॲज इट इज. या साईडला +y होता, साईड चेंज केल्यानंतर -y. म्हणजेच याला तुम्ही काय लिहू शकता, हा 12x -y इज इक्वल टू 72 - 6 म्हणजेच काय होतं 70 मधून 4 गेला, ऑब्विसली किती राहणार आहे 66. नाही समजलं, 72 - 6 किती असणार आहे 66. हा आहे तुमचा इक्वेशन नंबर सेकंड. याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड काय भेटलेलं आहे 12x - y इज इक्वल टू 66. काय भेटलेलं आहे 12x - y इज इक्वल टू 66. इक्वेशन नंबर फर्स्ट काय भेटलेलं आहे 2x - y इज इक्वल टू -4. राईट. दोन्ही इक्वेशनला काय करायचं सॉल्व करायचं लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करण्यासाठी, म्हणजे त्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहे. इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आहे, क्रॅमर्स रूल. तिनापैकी तुम्ही कोणत्याही एका मेथडचा यूज करून त्याला काय करू शकता सॉल्व करू शकता. राईट. मी इलिमिनेशन मेथडचा यूज करतोय. ऑब्विसली इथं काय दाखवलेलं वायचा कोएफिशियंट 1 आहे. सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा काय आहे वायचा कोएफिशियंट 1 आहे. दोघांचं साईन काय आहे सेम साईन आहे. इथं मायनस आहे, इथं सुद्धा मायनस आहे. ज्यावेळेस साईन सेम असतं ऑब्विसली सेम साईनसाठी आपण काय करणार आहे सेम साईन इलिमिनेशन मेथडमध्ये सेम साईन असतात आपण काय करतो सबट्रॅक्शन. सेम साईनसाठी काय करणार आहे सबट्रॅक्शन. इथपर्यंत काय अडचण नाही. सेम साईन आहे म्हणून काय करणार आहे सबट्रॅक्शन. नाऊ सबट्रॅक्ट द इक्वेशन काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड इक्वेशन मधून पहिले इक्वेशन काय करायचंय वजा करायचंय. सेकंड इक्वेशन काय दिलं 12x - y इज इक्वल टू 66. सेकंड इक्वेशन काय आहे 12x second equation is 12x minus y is equal to 66. First equation is 2x minus y is equal to -4. 2x minus y. Second equation is 2x minus y is equal to -4. Right? यांचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचा सिंपल रूल काय असतो बघा. जेव्हा जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करणार आहे सबट्रॅक्शनचा एकच मिनिंग होतो. त्या सबट्रॅक्शन साईनचा एकच रोल आहे. सेकंड जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं असणार सेकंड इक्वेशनचे साईन काय करायचे चेंज करणे. सबट्रॅक्शन दिसलं सेकंड इक्वेशनचे साईन काय करणार आहे चेंज. का चेंज होतात ऑलरेडी मी इलिमिनेशन मेथडमध्ये सांगितलेलं आहे. मायनस प्लस का होतो मायनस, मायनस मायनस का होतो प्लस, परत मायनस मायनस का होणार आहे प्लस. म्हणजे सिंपल काय काहीच नाही मायनस प्लस काही करत नाही बसायचं. सिंपल काय करणार आहे साईन चेंज करणार आहे. +2x होता -2x झाला, मायनसचा प्लस झाला, मायनसचा प्लस झाला. आता कॅल्क्युलेशन करा काय होतात 12x - 2x. 12x - 2x काय होणार 12x - 2x यानी कि कितना होता है 10x. 12x - 2x किती झाला 10x. +2y - 2y गेट कॅन्सल, -y + y गेट कॅन्सल इज इक्वल टू साइन ॲज इट इज साइन ॲज इट इज 66 + 4 66 + 4 ऑब्वियसली कितनी येणार आहे 70. यहाँ से x इज इक्वल टू कितना आएगा 70. इस साइड में 10 क्या था मल्टीप्लिकेशन में, साइड चेंज करने के बाद क्या होगा डिवीजन 70 / 10 यानी कि ऑब्वियसली x इज इक्वल टू कितना आएगा 7. यहाँ से अब हमें किसकी वैल्यू मिली है x की. x यानी कि कितना होगा 7. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. एक व्हॅल्यू तर भेटलेली आहे. कुणाची व्हॅल्यू भेटली x ची. सिमिलरली कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला y.
वायची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, हा जो एक्स आहे कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. काय करणार आहे, पुट x = 7 इन एनी वन इक्वेशन, लेकिन आपको उसी इक्वेशन में पुट करना है जो ऑब्वियसली क्या होगा, ईजी होगा. कौन सा इक्वेशन आपको यहाँ पर ईजी लग रहा है, देखो इक्वेशन नंबर फर्स्ट क्या है, ईजी, 2x - y = -4 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणजे काय करावं लागणार आहे, पुट करायचे. काय पुट करणार, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये काय पुट करणार आहे, x = 7 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट नंबर इक्वेशन काय दिलेला आहे, 2x - y = -4. सिंपल काय करणार आहे, x च्या ऐवजी 7 पुट करा. हा 2 ॲज इट इज x जागी काय ठेवलं, 7 - y = -4. इथपर्यंत काय अडचण नाही, इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. नेक्स्ट बघा, 7 दुने किती होतात, 14 मायनस हा y ॲज इट इज = काय राहिला, -4. नाही समजलं, 14 - y = किती आला, -4. कुणाची व्हॅल्यू फाईंड करायची, वायची. हा y तिकडे शिफ्ट करा, हा 4 इकडे शिफ्ट करा, म्हणजे ऑब्वियसली काय झाला, 14 मायनस या साईडला -4 होता, साईड चेंज केल्यानंतर काय झालं आहे, +4 = या साईडला -y होता, साईड चेंज केल्यानंतर +y. म्हणजेच काय, y = किती आली व्हॅल्यू, 14 + 4 म्हणजेच किती होतात, 18. 14 + 4 यानी कि 18. 18 क्या आया है, y, यानी कि यहाँ से हमारा y कितना आया आंसर, 18. राइट. यहाँ तक किसी को कोई प्रॉब्लम नहीं. हमें क्या पूछा था उन्होंने, फ्रैक्शन निकालना था हमें, लेकिन फ्रैक्शन की जगह पर हमने क्या निकाला है, x एंड y. लेकिन अगर आपने अच्छी तरीके से देखा तो आपके समझ में आएगा. सगळ्यात माझ्यामध्ये कुठे हिंदी पण येते का, हिंदीमध्ये शिकवण्याची सवय आहे, त्याच्यामुळे हिंदी येते. काही क्वेश्चन मी जाणून बुजून मराठीत घेतोय, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. बरोबर. फ्रॅक्शन काय कन्सिडर केलं होतं आपण, x/y. फ्रॅक्शन काय कन्सिडर केलं आहे, x/y. म्हणजे फ्रॅक्शन फाईंड करण्यासाठी तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, x आणि y ज्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाईंड केलेली. म्हणजेच इथून तुम्हाला फ्रॅक्शनचा आन्सर काय येणार आहे. फ्रॅक्शन काय कन्सिडर केला होता, म्हणजेच फ्रॅक्शन इज, फायनल आन्सर काय असणार आहे, फ्रॅक्शन काय कन्सिडर केलं होतं आपण, x/y. काय कन्सिडर केलं आहे फ्रॅक्शन, फ्रैक्शन इज x/y, और x एंड y की वैल्यू हमारी कितनी आई है, फ्रैक्शन इज x/y, यानी कि फ्रैक्शन क्या आएगा आपका, x की वैल्यू आई थी आपकी, x = आया है 7 एंड y = आया है 18. यानी कि x की जगह पर लिखेंगे हम 7 और y की जगह पर लिखेंगे 18. ये आपको क्या मिला है यहाँ पर, फ्रैक्शन. इसे हम क्या कहेंगे, फ्रैक्शन. क्वेश्चन में जो फ्रैक्शन आपको पूछा था, ऑब्वियसली वो फ्रैक्शन क्या होगा, फ्रैक्शन आपका होगा 7/18. यहाँ तक किसी को कोई प्रॉब्लम नहीं. चलो अब हम लेंगे नेक्स्ट एग्जाम्पल. एग्जाम्पल नंबर कौन सा होगा ये, 5 नंबर एग्जाम्पल. सर्वात पहिले क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन काय दिलेला आहे, जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा आन्सर फाइंड करू शकणार नाही. सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा आन्सर फाइंड करू शकत नाही. क्वेश्चन समजला त्यावेळेस तुम्ही त्याचा आन्सर फाइंड करू शकता. तर सर्वात पहिले आपल्याला क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. मी काय सांगितलं होतं, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जी गोष्ट तुम्हाला फाइंड करायची तिला आपण एक्स कन्सिडर करणार आहे, आणि जो गिवन डाटा आहे ऑब्वियसली त्याच्यावर तुमच्या 2 कंडिशन दिलेल्या असणार आहे. 2 कंडिशनवरून तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन भेटणार. ते 2 लिनियर इक्वेशन ऑब्वियसली तुम्ही सॉल्व्ह केले तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटून जाणार आहे. तर सर्वात पहिले क्वेश्चन समजून घेऊ. बघा, 2 टाइप ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस इन द ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन. एक ट्रक आहे ज्याची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. 10 टन म्हणजेच किती, 1 टन म्हणजे 1000 किलो, 10 टन म्हणजे 10,000 किलो. म्हणजे तो जो ट्रक आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, 10,000 किलो त्याच्यामध्ये वेट बसत आहे. त्याच्यामध्ये किती बॉक्स लोड केलेले आहेत, काही बॉक्स त्याच्यामध्ये A टाईप आहेत आणि काही बॉक्स त्याच्यामध्ये B टाईप आहेत. सेकंड बघा आता काय सांगितलं. नेक्स्ट, when 150 boxes, when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck. 150 बॉक्सेस आहे कुणाचे 150, यानी की 115 बॉक्सेस ऑफ टाईप ए टाईपचे बॉक्स किती आहेत 150 आणि बी टाईपचे बॉक्स किती आहेत 100. हे जर का त्या ट्रकमध्ये भरले तर ट्रकची कॅपॅसिटी काय होते, फुल होते.
म्हणजे ऑब्वियसली त्यांचं वेट किती बनणार आहे, 150 ए टाईपचे बॉक्सेस, 100 बी टाईपचे बॉक्सेस, ऑब्वियसली दोघांचं वजन किती बनणार आहे, 10,000 टन. अशी कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, 260 ए टाईपचे बॉक्सेस आणि 40 बी टाईपचे बॉक्सेस, तरी सुद्धा ट्रक काय झालं, लोड झालेला आहे. नेक्स्ट काय फाईंड करायचं, देन फाईंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. प्रत्येक टाईपचा जो बॉक्स आहे ज्यांचं वेट तुम्हाला फाईंड करायचं आहे. मी याच्या अगोदरही तुम्हाला परत तेच सांगत आलो आहे, जी गोष्ट तुम्हाला फाईंड करायची त्यालाच एक्स कन्सिडर करा. काय म्हणतो लक्षात आहे, जे फाईंड करायचं आहे त्यालाच कोणत्या एका व्हेरिएबलला रिप्रेझेंट करा. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय फाईंड करायचं, वेट ऑफ द ईच टाईप ऑफ बॉक्स. 2 टाईपचे बॉक्स आहे, प्रत्येकाचं वेट किती असणार म्हणजे वजन किती असणार असा प्रश्न विचारलेला आहे. वजन माहिती आहे का, नाही माहिती. मग एकाचं वजन एक्स कन्सिडर करा, दुसऱ्याचं वजन वाय कन्सिडर करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एम आणि एन सुद्धा कन्सिडर करू शकता, पी क्यू सुद्धा कन्सिडर करू शकता. शक्यतो एम एक्स आणि वायच कन्सिडर करा, कारण लिहिण्यासाठी सोपं आहे आणि आपण रेग्युलरमध्ये तेच व्हेरिएबल यूज करत असतो. जी गोष्ट फाईंड करायची त्याला कन्सिडर करणार. लेट काय फाईंड करायचं तर ऑब्वियसली वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. दोघांचं वेट माहिती आहे का, नाही, म्हणून काय घेतलं, लेट वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए. लेट दोन्ही बॉक्सचे वेट माहीत नाही, कन्सिडर करा. लेट वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए. काय म्हटलं, वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए इज एक्स kg. काय कन्सिडर केलं लक्षात येत आहे बघा, हँड रायटिंग. वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए इज एक्स kg. ए टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट किती कन्सिडर केलं आपण, एक्स kg आहे. सिमिलरली वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप बी इज वाय kg. म्हणजेच काय, ए टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वजन आपण कन्सिडर केलं, एका बॉक्सचं वजन एक्स kg आहे. बी टाईपचा जो बॉक्स आहे त्याचा एका बॉक्सचं वजन वाय kg आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. जो ट्रक आहे, ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. ट्रक कॅपॅसिटी किती आहे, 10 टन, राईट. ट्रक कॅपॅसिटी किती दिलेली आहे, 10 टन्स, 10 टन्स. ट्रक कॅपॅसिटी किती आहे, 10 टन्स. पण इथं काय केलं लक्षात आलं का, बॉक्सचं वजन आपण kg मध्ये कन्सिडर केलं आहे आणि ट्रकची कॅपॅसिटी कुणामध्ये दिली आहे तुम्हाला, ट्रकची कॅपॅसिटी दिली टनमध्ये. म्हणजे ऑब्वियसली टनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, kg मध्ये. मग सर्वांना माहिती असलं पाहिजे 1 टन इज इक्वल टू किती kg असतं, 1 टन यानी की होता आहे 1 टन इज इक्वल टू 1000 kg. 1 टन म्हणजे 1000 किलो. म्हणजेच ऑब्वियसली 10 टन इज इक्वल टू कितना आएगा, यानी कि क्या होगा, 10 टन इज इक्वल टू 10,000 kg. नहीं समझ में आ रहा, ट्रक कैपेसिटी उन्होंने आपको दी थी 10 टन, लेकिन हमने वेट जो कंसिडर किया वो kg में कंसिडर किया है, किलोग्राम में. इसका मतलब हमें टन का कन्वर्जन किस में करना है, kg में. 1 टन यानी कि होता है 1000 kg एंड 1 टन यानी कि होता है 1000 kg. इसका मतलब 10 टन यानी कि कितना होगा, 10,000 kg. 1 टन म्हणजे 1000 किलोग्राम, 10 टन म्हणजे 10,000 किलोग्राम. इथपर्यंत कुणाला काही अडचण नाही. नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन
अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय दिली आहे बघा, व्यवस्थित रीड करा. पहिल्या कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलं, ए टाईपचे 150 बॉक्सेस आहेत आणि बी टाईपचे 100 बॉक्सेस आहेत. त्यावेळेस ट्रक काय होतो, फुल्ली लोड. म्हणजेच काय, 150 बॉक्सेस जर का ए टाईपचे घेतले, 100 बॉक्सेस जर का बी टाईपचे घेतले, तर ट्रक काय होणार आहे, फुल्ली लोड. म्हणजे दोघांचं वेट किती बनणार आहे, ऑब्व्हियसली 10,000. म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही बघा, 150 टाईपचे ए टाईप बॉक्सेस, किती टाईप आहे, ए टाईप. बघा, एका बॉक्सचं वजन आहे x kg. ऑब्व्हियसली एका बॉक्सचं वजन किती आहे, x kg. मग असं 150 बॉक्सचं वजन किती असणार आहे, बघा एका बॉक्सचं वजन किती आहे, x kg. मग 150 बॉक्सेसचं वजन किती आहे, मी म्हटलं माझ्याकडे एक बॉक्स आहे ज्याचं वजन आहे 10 किलोग्रॅम. मग 2 बॉक्सचं वजन किती असणार आहे, 20. 3 बॉक्सचं किती असणार आहे, 30. 4 बॉक्सचं किती असणार आहे, 40. कसं करता तुम्ही, जेवढे नंबर ऑफ बॉक्सेस आहे त्याला एका बॉक्सच्या वेटने काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. मग इथं 150 बॉक्सेस आहे, मग 150 बॉक्सेसचं वेट किती असणार आहे, हा 150, आणि एका बॉक्सचं वेट किती आहे, x. म्हणजे ऑब्व्हियसली 150x, 150x. नाही समजलं, बघ एका बॉक्सचं वेट किती आहे, x kg. मग 2 बॉक्सचं वेट किती असणार आहे, 2x. 3 बॉक्सचं किती असणार आहे, 3x. म्हणजेच 150 बॉक्सचं वेट किती असणार आहे, 150x. नाही समजलं अजून परत सांगतो बघा. एक बॉक्स आहे ज्याचं वजन किती असणार आहे, ऑब्व्हियसली x असणार आहे. त्या ठिकाणी मी जर 2 बॉक्स घेतले तर ऑब्व्हियसली वेट किती असणार आहे, x. पहिल्या बॉक्सचं वेट, दुसऱ्या बॉक्सचं काय असणार परत x, यानी की कितना होगा 2x. सिमिलरली मी जर का 3 बॉक्सेस घेतले तर वेट किती असणार आहे, x प्लस x, यानी की कितना होता है 3x. मग असं प्रत्येक वेळेस करत बसणार का, तर नाही दादा. म्हणजेच काय म्हणतोय मी, 2 बॉक्सेस आहे, मग एका कसं फाईंड करणार आहे, 2 बॉक्सेस आहे, मग या 2ला कशाना मल्टिप्लाय करणार आहे, एका बॉक्सच्या वेटना. मग सिमिलरली आपल्याकडे बॉक्स किती आहेत, 150. यांचं वेट विचारलेलं आहे. एकूण बॉक्स आहे 150 आणि एका बॉक्सचं वेट किती आहे, x. म्हणजे ऑब्व्हियसली टोटल वेट किती असणार आहे, 150. सिमिलरली 100 जो बॉक्स आहे, 100 बॉक्स कोणत्या टाईपचे आहे, बी टाईपचे. आणि बी टाईपचे एका बॉक्सचं वजन किती आहे, y. म्हणजे ऑब्व्हियसली 100 बॉक्सचं वजन किती असणार आहे, 100y. राईट. ज्यावेळेस 150 बॉक्सेस हे टाकला, ज्यावेळेस 150 बॉक्सेस ए टाईपचे आहेत आणि 100 बॉक्सेस बी टाईपचे आहेत, दोघांची ॲडिशन जर केली वेटची, तर ऑब्व्हियसली ट्रक काय होतोय, फुल्ली लोडेड होतोय. म्हणजे ऑब्व्हियसली दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 10,000. किती येणार आहे, 10,000. का 10,000 म्हणतोय, 150 बॉक्सेसचं ए टाईप आहे, 100 बॉक्सेस बी टाईपचे आहेत. दोघांच्या वेटची जर का ॲडिशन केली तर ऑब्व्हियसली किती येणार आहे, 10,000 किलोग्राम. का 10,000 किलोग्राम येणार आहे, कारण त्यांनी सांगितलेलं ट्रक काय झालेलं आहे, फुल्ली लोडेड झालेला आहे. राईट. म्हणजे तुम्ही अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय लिहू शकता, 150x प्लस 100y. ए टाईपच्या बॉक्सचं वेट प्लस बी टाईपच्या बॉक्सचं वेट, दोघं ज्यावेळेसचे ॲडिशन होणार, ऑब्व्हियसली ट्रक का होणार, फुल्ली लोडेड. म्हणजे वेट किती होणार आहे, 10,000 kg. राईट. नाव द होल इक्वेशन खूप मोठं दिसते, बट नाव होल द इक्वेशन इज डिव्हिजिबल बाय 50. पूर्ण इक्वेशनला कितीनं भाग जातो, 50ला. मग 50ना भाग देऊन त्याला अगोदर छोटं करून घ्या. डिवाइडिंग बाय डिवाइडिंग बाय 50. अब हमें क्या मिलेगा, एक नया इक्वेशन. नया इक्वेशन क्या होगा हमारा, देखो याला पूर्ण इक्वेशनला काय करणार, 50 डिवाइड केलं, 50 डिवाइड केल्यानंतर 150 डिवाइड बाय 50 यानी कि कितना होता है 3. 150 भागीला 50 किती असणार आहे, 3. हा x ॲज इट इज, प्लस 100 भागीला 50 किती असणार आहे, 2. y समोर ॲज इट इज. 1000 भागीला 50 किती येणार आहे, 2. राइट. 1000 भागीला 50, 0 0 गेट कैंसल. 1000 डिवाइड बाय 5 यानी कि कितना होता है, 200. इसे हम कहेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट. फर्स्ट कंडीशन, फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन हमें यहाँ से क्या मिला है, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. अब अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, आता बघा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन,
अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. काय लक्षात होते सेकंड कंडिशन? सेकंड कंडिशन काय सांगते, जसं की पहिल्या कंडिशनमध्ये त्यांनी सांगितलं 100 बॉक्सेस आहे बी टाईपचे, 150 बॉक्सेस आहे ए टाईपचे. सिमिलरली सेकंड कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे 260 260 अँड 40 बॉक्सेस ऑफ बी टाईप. 260 ए टाईपचे आहेत, 40 बॉक्सेस बी टाईपचे आहेत. हे जरी भरले तरी सुद्धा ट्रक काय झालेला फुल्ली लोडेड झालेला आहे. म्हणजे ऑब्विसली इथून ए टाईपच्या बॉक्सचं वेट किती येणार आहे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. 260 बॉक्सेस आहे, एका बॉक्सचं वजन किती कन्सिडर केलं होतं आपण एक्स. 260 बॉक्सचं वजन किती असणार आहे 260 इंटू एक्स 260 एक्स प्लस बी टाईप के कितने बॉक्सेस आहे 40 बॉक्सेस आहे. मग 40 बॉक्सेसचं वजन किती असणार आहे, एका बॉक्सचं वजन वाय आहे, मग 40 बॉक्सेसचं वजन किती असणार आहे 40 वाय इजिकल टू इथं सुद्धा ट्रक काय झालेला आहे फुल्ली लोडेला आहे, म्हणजे त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, म्हणजे ऑब्विसली वेट किती असणार आहे 10,000. इथं सुद्धा होल इक्वेशन इज डिव्हिजिबल आहे, किती ना आहे 50 नंतर काही जात नाही. 20 कितीनं भाग जातं सगळ्यांना 20 ने बघा. नाउ द इक्वेशन इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 20 यानी कि डिवाइडिंग बाय 20. होल इक्वेशनला काय केलं 20 डिवाइड केलं. 20 डिवाइड केल्यानंतर ऑब्विसली तुम्हाला एक नवीन इक्वेशन भेटणार आहे. काय भेटतं 260x डिवाइड बाय 20 0 गेट कैंसल 26 डिवाइड बाय 2 यानी कि ऑब्वियसली कितना होता है 30. आगे वाला x एज इट इज प्लस 40 डिवाइड बाय 20 यानी कि क्या होगा 2y इजिकल टू 0 गेट कैंसल यानी कि यहाँ पर क्या आएगा 500. 1000 भागिला 20 0 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे 10,000 भागिला 20 0 काय होणार आहे कॅन्सल आणि ऑब्वियसली इथं काय होणार आहे 2000 का भाग दिला तर 5 आला समोरचे 2 0 एज इट इज राइट. याला म्हणणार आहे इक्वेशन नंबर सेकंड. इसे हम क्या कहेंगे इक्वेशन नंबर सेकंड. दोनों कंडीशन से हमें 2 इक्वेशन मिले. इक्वेशन नंबर फर्स्ट 3x प्लस 2y इजिकल टू 200. इक्वेशन नंबर सेकंड 13x प्लस 2y इजिकल टू 500. दोन इक्वेशन भेटले. दोन्ही इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशनला आता सॉल्व करायचं आहे. लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी ऑब्वियसली आपल्याकडे 3 मेथड आहे, इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल. तिघांपैकी कोणत्या एका मेथडचा यूज करू शकता. मी जी यूज करणार आहे ते इलिमिनेशन मेथड आहे. इलिमिनेशन मेथडचा यूज करण्यासाठी ऑब्वियसली दोन्ही व्हेरिएबलपैकी कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम असायला पाहिजे जो व्हेरिएबल तुम्हाला काय करायचा आहे इलिमिनेट करायचा आहे, किंवा तुम्हाला तोच व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे ज्यांचा ऑलरेडी कोएफिशियंट काय दिलं असणार सेम, म्हणजे मल्टिप्लिकेशनची ट्रिप आपली कॅन्सल होते राईट, म्हणजे एक स्टेप कमी होते. ऑब्वियसली इथं काय दिलेलं आहे 2y, इथं सुद्धा काय आहे 2y. 2yचं सिम्बॉल सेकंड याच्यात काय साईन प्लस, फर्स्ट इक्वेशनमध्ये सुद्धा काय आहे प्लस. मग ज्यावेळेस सेम साईन असतं त्यावेळेस ऑब्वियसली आपण काय करत असतो इलिमिनेशन मेथड मी व्यवस्थित सांगितलेले आहे. सेम साईन जिथं सेम साईन असणार आहे तर सेम साईनसाठी आपण काय करणार आहे सबट्रॅक्शन. सेम साईन दिसलं की ऑब्वियसली दोन इक्वेशनचं काय करणार आहे आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर ऑब्वियसली तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाणार आहे राईट. सबट्रॅक्शन काय करतो लक्षात आहे कोएफिशियंट ऑलरेडी सारखे आहेत परंतु त्यांचं साईन सुद्धा सारखं आहे. सेम साईन जर का असलं तर काय करावं लागणार सबट्रॅक्शन. का सबट्रॅक्शन करताय कारण ऑब्वियसली एक प्लस आणि एक मायनस आलं तरच कॅन्सल होणार आहे. प्लस जर दोन्ही प्लस प्लस असले तर ॲडिशन होईल, दोन्ही मायनस मायनस असले तरी सुद्धा ॲडिशन होणार आहे. मग सबट्रॅक्शन करण्यासाठी किंवा कॅन्सल होण्यासाठी एक प्लस असला पाहिजे एक मायनस असला पाहिजे. नाही समजलं चला सेम साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं सेकंड इक्वेशनमधून पहिलं इक्वेशन काय करायचं मायनस करायचं. नाव सबट्रॅक्ट द इक्वेशन सबट्रॅक्ट नाउ subtract equation first from second. सेकंड इक्वेशन म्हणून फर्स्ट इक्वेशन काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सेकंड इक्वेशन म्हणून फर्स्ट इक्वेशन काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. सेकंड इक्वेशन इज 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 राईट. मायनस सेकंड इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन मायनस करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन जे दिलेलं आहे तुम्हाला फर्स्ट इक्वेशन काय आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. 3x प्लस 2y
3x प्लस 2y इज इक्वल टू 200 यांचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचा सिम्पल एक रूल आहे. ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन करत असताना सिम्पल लक्षात ठेवायचं आहे या सबट्रॅक्शनचा एवढाच रोल आहे की सेकंड इक्वेशनचे साईन तुम्हाला काय करायचे चेंज. प्लसचं काय करणार आहे मायनस, 3चं साईन कोणतं आहे प्लस, मायनस 3x झाला. प्लस 2y होता याचं सुद्धा साईन चेंज झालं, प्लसचं मायनस, इथं सुद्धा प्लस 200 होता साईन काय झालं मायनस 200. राईट. इक्वेशन सॉल्व करून घ्या. बघा 13x मायनस 3x ऑब्वियसली कितना आएगा 10x. किती असणार आहे 10x प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल, प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. आणि हा कॅन्सल होण्यासाठीच आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे. जर का दोन्ही प्लस प्लस असते तर ऑब्वियसली 4y तयार झाला असता, आपण इक्वेशनला सॉल्व कधीच करू शकलो नसतो. राईट. कॅन्सल होण्यासाठी आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन. आता बघा 500 मायनस 200, 500 मायनस 200 इज इक्वल टू साइन ॲज इट इज. 500 माइनस 200 ऑब्वियसली किती येणार आहे 300, 300. यानी कि हम यहाँ से क्या लिख सकते हैं x इज इक्वल टू 300 एज इट इज डिवाइड बाय 10. इस साइड में मल्टीप्लिकेशन था, साइड चेंज करने के बाद क्या होगा डिवीजन, 0 0 गेट कैंसिल, यानी कि 300 डिवाइड बाय 10 ऑब्वियसली कितना आता है 30. इथून कोणाची व्हॅल्यू भेटलेली आहे x इज इक्वल टू 30. इथपर्यंत काही अडचण नाही. पण फक्त एक्सची व्हॅल्यू फाईंड करून जमणार आहे का नाही. याच्यासोबत तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाईंड करायची वायची. का, कारण आपण दोन नवीन व्हेरिएबल कन्सिडर केले. राईट. एकाचं वेट आपण एक्स कन्सिडर केलं होतं ए टाईपसाठी, बी टाईपसाठी आपण वाय कन्सिडर केला होता. मग एकाचं वेट तर भेटलेलं आहे. सेकंडचं वेट बघा काय, जी पण व्हॅल्यू तुम्हाला भेटली त्याला काय करायचं कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. काय करणार आहे कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. नाव पुट कोणाची व्हॅल्यू भेटलेली आहे एक्स, पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन फर्स्ट. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा, पण शक्यतो त्याच इक्वेशनमध्ये पुट करा जे इक्वेशन तुम्हाला काय वाटतंय इझी वाटतंय. काय पुट केलेलं आहे पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशनमध्ये काय करणार आपण व्हॅल्यू पुट करणार आहे. मग व्हॅल्यू काय दिलेल्या आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 3x प्लस 2y, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. फर्स्ट इक्वेशन आहे. सिंपल एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं आहे 30, 3x की जगह पर 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 इंटू 30 यानी कि कितना होगा 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. राइट. हमें किसकी वैल्यू फाइंड करनी है y की. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची yची, म्हणून y वाली टर्म जशा तशी राहू द्या 2y. बाकी सगळा टर्म एका साईडला शिफ्ट करा. हा 200 ॲज इट इज. या साईडला काय होता प्लस 90, साईड चेंज करून काय झाला मायनस 90. या साईडला प्लस 90 होता, साईड चेंज केल्यानंतर मायनस 90, म्हणजे 2y इज इक्वल टू काय भेटला 200 वजा 90 म्हणजेच काय झालं 110. वायची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे 2 इथं नसायला पाहिजे. हा 110 ॲज इट इज 110 डिवाइड बाय या साइडला काय होता 2y, इस साइड में क्या था 2y, यानी कि 2 मल्टीप्लिकेशन में था, साइड चेंज करने के बाद क्या होगा डिवीजन. या साइडला गुणाकार आता है, साइड चेंज केल्यानंतर काय होणार आहे डिवीजन, म्हणजे 110 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय असतं ऑब्वियसली y इज इक्वल टू 555. 110 डिवाइड बाय 2 यानी कितना होता है 55. यहाँ से हमें सेकंड भी वैल्यू मिली है. हमें लीनियर इक्वेशन का सॉल्यूशन मिला है ऑब्वियसली x इज इक्वल टू 30 एंड y इज इक्वल टू 55. x इज इक्वल टू 30 एंड y इज इक्वल टू 55. क्वेश्चन में हमें क्या फाइंड करना था. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं होतं वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्सेस. दोन्ही टाईपचे जे बॉक्सेस आहेत त्यांचं प्रत्येकी वेट किती असणार. मग कन्सिडर केलं होतं आपण वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए इज x kg. म्हणजे ए टाईपच्या बॉक्सचं वजन किती आहे x kg, म्हणजे ऑब्वियसली किती असणार ते 30 किलोग्राम. एका बॉक्सचं वजन किती असणार आहे 30 किलोग्राम. वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप बी टाईपचं वेट किती कन्सिडर केलं होतं आपण y, आणि y म्हणजे व्हॅल्यू किती आलेली आहे 55. म्हणजे बी टाईपचा जो बॉक्स असणार त्याचं एकाचं वजन किती आहे 55. म्हणजे इथून तुम्ही काय लिहू शकता, यहाँ से हम क्या लिख सकते हैं वेट ऑफ, यहाँ से हम लिख सकते हैं वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए
इजिकल टू एक्स इजिकल टू कितना आया है हमारा 30 kg, कितना होगा 30 kg। सिमिलरली वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप बी टाइप का जो भी बॉक्स होगा उसका वेट हमने कितना कंसिडर किया था, त्याचा वेट किती कंसिडर केलं होतं आपण वाय, आणि वायची व्हॅल्यू किती आलेली आहे ऑब्वियसली 55, म्हणजे यांचं वेट किती असणार आहे 55 kg। इथून काय लक्षात आलं, ए टाईपचा जो बॉक्स असणार आहे त्याचं वेट आहे 30 किलोग्रॅम, बी टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे 55 किलोग्रॅम। आता बघूयात आपण नेक्स्ट एग्जाम्पल 6 क्या देऊ आपको। सबसे पहिले सगळ्यात पहिले काय करा, क्वेश्चनला समजून घ्या। जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही, त्याचा आन्सर फाइंड करता येणार आहे का नाही। सर्वात अगोदर क्वेश्चन समजून घ्या। हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला मी तुम्हाला 2 मेथडनं सोडून दाखवणार आहे, मेथड नंबर फर्स्ट, मेथड नंबर सेकंड। कोणत्याही मेथड जरी सॉल्व्ह केला तरी तुम्हाला बोर्डमध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील। कोणत्याही मेथडचा यूज करा, तुम्हाला जी इजी वाटेल त्याचा यूज करताय, त्याच्यामुळे हा क्वेश्चन शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिलं क्वेश्चन समजून घेऊ। आउट ऑफ 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन। पूर्ण डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर डिस्टन्स आहे, त्याच्यातलं काही डिस्टन्स विशालना बसनं ट्रॅव्हल केलं आहे आणि काही डिस्टन्स कशाने ट्रॅव्हल केलं आहे एरोप्लेनना। बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो 16 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजे एका तासाला किती किलोमीटर जाते 60 किलोमीटर। एरोप्लेन म्हणजे विमानचा स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर, एका तासाला 700 किलोमीटर जाते, राईट। त्याच्यानंतर टोटल जर्नी कंप्लीट करायला त्याला टाईम किती लागलेला आहे 5 आवर। टोटल जर्नी कंप्लीट करण्यासाठी टाईम किती लागतोय 5 आवर। फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस, विशालना बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे, असा क्वेश्चन विचारलेला आहे। समोर काय दिलं अजून, आय एम रेक्टँगल फाइंड माय पेरिमीटर, हे नवीन चालू काय त्याच्यामध्ये बघा। हा नेक्स्ट क्वेश्चन ॲड झाला वाटतं बहुतेक, पाठीमागा जो क्वेश्चन घेतलेला आपण ऑलरेडी तो क्वेश्चन याच्यामध्ये शिल्लक ॲड झालेला एक्स्ट्रा। 1 मिनिट। बघा क्वेश्चन काय दिला, आउट ऑफ 900 किलोमीटर 1900 किलोमीटर अंतर आहे, त्याच्यातलं विशालनं काही बसने ट्रॅव्हल केलं, काही एरोप्लेन ट्रॅव्हल केलं। बसचा स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर, एरोप्लेनचा स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर। आपल्याला काय फाइंड करायचं, विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे। सर्वात अगोदर विशालनं बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं माहीत नाही, एरोप्लेनला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं माहीत नाही, राईट। मग थोड्या टायमासाठी काय करा, जी गोष्ट तुम्हाला फाइंड करायची ना त्याला एक्स कन्सिडर करा। काय कन्सिडर करा, एक्स, किंवा याला थोडा अगोदर ते नेक्स्ट मेथडमध्ये घेतो। सर्वात अगोदर बघा, विशालना बसने किती टाईम घेतला हे माहिती आहे का, नाही। विशालने बसने किती टाईम प्रवास केला हे माहीत नाही, कारण जर का तुम्हाला टाईम माहिती असला, बसचा स्पीड माहिती आहे, याच्यावरून तुम्ही डायरेक्टली काय फाइंड करू शकता डिस्टन्स, कारण डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं स्पीड इंटू टाईम। म्हणजे जर का तुम्हाला स्पीड माहीत आहे आणि टाईम जर का माहिती असला त्याच्यातून तुम्ही काय फाइंड करू शकता डिस्टन्स। का, कारण डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाईम। डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो स्पीड इंटू टाईम। तुम्हाला काय फाइंड करायचं आहे डिस्टन्स, मग डिस्टन्स फाइंड करण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला स्पीड ऑलरेडी माहिती आहे, टाईम जर का माहिती झाला, मी जर म्हटलं असतं विशालने 2 तास बसने प्रवास केला, जर का विशालला 2 तास प्रवास केला असं म्हटलं असतं तर ऑब्व्हियसली एका तासाला किती किलोमीटर जातो 60 किलोमीटर, मग 2 तासामध्ये किती गेला असता 120 किलोमीटर, 3 तासामध्ये किती गेला असता 180 किलोमीटर, राईट। परंतु टाईम किती लागला हे माहिती आहे का, नाही। टाईम माहिती नाही, म्हणून आपण सगळ्यात अगोदर इथं काय कन्सिडर करणार आहे, टाईमच कन्सिडर करणार आहे। काय कन्सिडर करणार आहे, टाईम। मग विशालनं बसने किती टाईम प्रवास केला माहिती नाही, विशालने एरोप्लेनने किती टाईम प्रवास केला माहिती नाही, मग सर्वात अगोदर आपण टाईम कन्सिडर करणार एक्स आणि वाय। काय कन्सिडर करणार आहे, टाईम। कुणाचा टाईम कन्सिडर करणार बघा, लेट टाइम टेकन बाय बस। विशालने बसने
किती टाईम घेतलेला आहे, लेट टाईम टेकन बाय बस, लेट टाईम टेकन बाय बस बी एक्स हवर. विशालने बसने किती टाईम घेतलेला आहे, एक्स हवर. सिमिलरली टाईम टेकन बाय एरोप्लेन, टाईम टेकन बाय एरोप्लेन बी वाय हवर. काय कन्सिडर केलं आपण बघा, विशालने बसने किती टाईम घेतला माहिती नाही, एरोप्लेनने किती टाईम घेतला माहिती नाही, मग दोन्ही आपण काय कन्सिडर केलं, एक्स आणि वाय. कन्सिडर केलं मी थोड्या टायमासाठी, विशालने बसने किती टाईम प्रवास केलेला आहे, एक्स तास. विशालने एरोप्लेनने किती तास टाईम प्रवास केलेला आहे, वाय तास. राईट. काय म्हणतो लक्षात येतं, बसने प्रवास केला त्यांना एक्स तास आणि एरोप्लेनने प्रवास केला त्याने वाय तास. आणि दोघांचे ॲडिशन किती दिले इथं बघा. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन किंवा त्याच्या अगोदर बघा, एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे, डिस्टन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. म्हणजेच काय, जर का तुम्ही स्पीडला टाईमने मल्टिप्लाय केलं, स्पीड इंटू टाईम, म्हणजेच काय लक्षात येते, जर का तुम्ही डिस्टन्सला स्पीडला जर का तुम्ही टाईमने मल्टिप्लाय केलं, काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. म्हणजेच काय, डिस्टन्स फाइंड करण्यासाठी ऑब्वियसली तुम्हाला काय करावं लागलं, स्पीडला टाईमने मल्टिप्लाय. टाईम आणि स्पीड या दोघांचा जर का प्रोडक्ट केला तर ऑब्वियसली काय भेटणार आहे, डिस्टन्स भेटणार आहे. राईट. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, दोन्ही कंडिशन समोरच्या पेजवरती. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिलेली आहे कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, गिवन कंडिशननुसार काय सांगितलं, टोटल टाईम किती लागलेला आहे बघा. जर्नीसाठी त्याला टोटल जो टाईम लागला तो टोटल टाईम किती आहे, किंवा पहिली कंडिशन बघा, हे बघा 1 मिनिट, टोटल डिस्टन्स किती आहे 1900. बघा टोटल डिस्टन्स किती दिलेला आहे, डिस्टन्स आहे स्पीड इंटू टाईम, टोटल डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 1900, 1900 किलोमीटर. राईट. आता टाईम तर माहीत नाही, आपण टाईम काय कन्सिडर केला आहे, एक्स बसने, आणि एरोप्लेन टाईम काय कन्सिडर केला आहे, वाय. जर का मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला टाईम आणि स्पीड ह्या दोघांचा प्रोडक्ट केला तर ऑब्वियसली काय भेटणार आहे, डिस्टन्स. म्हणजे बसने किती टाईम त्यांना प्रवास केला आहे, बसचा डिस्टन्स काय असणार आहे बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती असणार आहे. मी जर म्हटलं त्याने 2 तास प्रवास केला असता तर डिस्टन्स किती असणार आहे, टाईम घेतला 2 आणि डिस्टन्स स्पीड किती असणार आहे 60, म्हणजे ऑब्वियसली किती असणार 120 किलोमीटर. राईट. नाही समजलं बघा, ज्यावेळेस तुम्ही टाईमला मल्टिप्लाय करणार आहे कुणाने, स्पीडने, टाईम आणि स्पीड यांचा प्रोडक्ट म्हणजेच काय असतो, डिस्टन्स. टाईम माहीत होता का, नाही, मग आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक स्पीड ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, टाईम माहीत नाही. मी जर म्हटलं असतं काय 2 तास प्रवास केलेला आहे, मग त्याने टोटल बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असतं 120 किलोमीटर. मी म्हटलं असतं 4 तास प्रवास केला, म्हणजे 4 गुणिले 60 किती आला असतं, ऑब्वियसली 240. परंतु त्याने किती टाईम प्रवास केला माहिती नाही, म्हणून आपण काय कन्सिडर केलं आहे, एक्स. म्हणजे ऑब्वियसली बसने ट्रॅव्हल केला डिस्टन्स किती असणार आहे, टाईमच्या ऐवजी घेतला एक्स इंटू स्पीड किती आहे 60, म्हणजे ऑब्वियसली काय आला असता 16x. हा काय असणार टोटल डिस्टन्स. मग बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, ऑब्वियसली 16x. नाही समजलं बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस distance travel by bus
डिस्टेंस ट्रैवल बाय बस, ये कैंसिल है, यहाँ पर कुछ नहीं लिखा हुआ है. अगर डिस्टेंस ट्रैवल बाय बस. अब अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन नको, सिंपल तुम्हाला काय सांगितलेलं आहे, बसचा टाईम किती आहे एक्स, स्पीड आहे 60, म्हणजे बसना ट्रॅव्हल केलं टोटल डिस्टन्स तुम्ही फाइंड करू शकता का. बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, डी ऑफ बस, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इजिकल टू काय असणार. बघा, एक डिस्टन्स म्हणजेच काय असतं, स्पीड इंटू टाईम. मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती असणार आहे हा. बघा, स्पीड किती आहे 60 राईट, इंटू टाईम किती घेतलेला आपण एक्स, म्हणजे ऑब्विसली डिस्टन्स किती असणार आहे 60 एक्स किलोमीटर राईट. सिमिलरली डिस्टन्स ट्रॅव्हल बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इजिकल टू, डिस्टन्स म्हणजेच काय असतं स्पीड इंटू टाईम. स्पीड माहिती आहे ऑलरेडी सगळ्यांना एरोप्लेनचा किती आहे, स्पीड आहे 700 इंटू टाईम किती घेतला आपण त्याला वाय हवर, यानी 700 वाय किलोमीटर. नाही समजलं परत सांगतो. बघा, सिंपल काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये, त्यांनी बसचा स्पीड दिला तुम्हाला 60 किलोमीटर पर हवर, स्पीड किती दिला बसचा 16 किलोमीटर पर हवर, आणि त्याच्यासोबत तुम्हाला अजून स्पीड दिला आहे कोणाचा एरोप्लेनचा, किती दिला 700 किलोमीटर पर हवर. जर का तुम्हाला स्पीड माहिती आहे, टाईम माहिती होता का नाही, मग थोड्या टायमासाठी मी टाईम कन्सिडर केला. बसने जो टाईम घेतला तो एक्स तास आहे आणि एरोप्लेनने जो टाईम घेतला तो काय आहे वाय तास. मग जर का तुम्हाला टाईम माहिती आहे, स्पीड माहिती आहे, याच्यावरून तुम्ही काय फाइंड करू शकता डिस्टन्स. मग थोड्या टायमासाठी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इजिकल टू काय असतो स्पीड इंटू टाईम. काय असणार आहे स्पीड इंटू टाईम. स्पीड किती होता बसचा 16 इंटू टाईम काय आहे एक्स अवर, म्हणजे 16 एक्स काय आला किलोमीटर, 60 एक्स किलोमीटर राईट. सिमिलरली बस का स्पीड कितना आता 700, बसचा स्पीड किती आहे 700, किती टाईम घेतला त्यानं वाय, म्हणजे काय आला 700 वाय किलोमीटर. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. किती आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टोटल डिस्टन्स किती दिलं आहे 1900, मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इजिकल टू काय असणार आहे टोटल डिस्टन्स. इजिकल टू काय असणार आहे टोटल डिस्टन्स. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. इजिकल टू काय असणार टोटल डिस्टन्स. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती आहे 16x, जे आपण ऑलरेडी फाइंड केलं आहे, प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती आहे 60x प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन 700y इजिकल टू टोटल डिस्टन्स किती दिलं आहे 1900 किलोमीटर राईट. द होल इक्वेशन इज डिव्हिजिबल बाय 10. पूर्ण इक्वेशनला आपण काय करू शकतो 10 ने डिवाइड करू शकतो. नाव डिवाइडिंग बाय 10, डिवाइडिंग बाय 10, 10 ना काय केलं त्याला डिवाइड केलं. 10 ना डिवाइड केल्यानंतर ऑब्वियसली तुम्हाला फायनल इक्वेशन भेटणार आहे 16x डिवाइड बाय 10, 60 भागिले 10 काय असणार आहे 6x प्लस 700y डिवाइड बाय 10 यानी की किती असणार आहे 70y इजिकल टू समोर काय असणार आहे 190. आणि सिंपल 0 0 काय होणार 10 ना डिवाइड करतो म्हणजे 0 काय होत असतो कॅन्सल. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. याला अजून आपण कितीना भाग देऊ शकतो 2 ना. जर का याला 2 ना भाग दिला तर काय येणार हा 3x प्लस 35y इजिकल टू 95. इजिकल टू काय असणार आहे 90. 3x प्लस 35y इजिकल टू 95 राईट. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. शक्यतो याला याच इक्वेशन राहू द्या, पुढं बघू. जर नाही झालं सॉल्व तर नंबर परत नका.
इक्वेशन नंबर फर्स्ट कंडिशन फर्स्ट इक्वेशन राईट. सेकंड बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगते, टोटल टाइम किती आहे दिलेला. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन टोटल टाइम किती आहे बघा. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन टोटल टाइम काय सांगितलेला आहे 5 आवर. टोटल जर्नी कंप्लीट करण्यासाठी टाइम किती लागतोय 5 तास. 5 तास टाइम लागतो म्हणजेच काय, बसने जेवढा टाइम घेतला प्लस एरोप्लेनने जेवढा टाइम घेतला, दोघांचे ॲडिशन किती यायला पाहिजे 5 आवर. का, कारण टोटल जर्नीसाठी टाइम किती लागलेला आहे 5 तास. म्हणजे ऑब्व्हियसली बससाठी आपण घेतला होता 1 तास, एरोप्लेनसाठी घेतला होता वाय तास, आणि टोटल त्यांनी किती सांगितलेलं 5 तास. म्हणजे ऑब्व्हियसली काय येणार आहे बघा, टाइम टेकन बाय एरोप्लेन, टाइम टेकन बाय बस प्लस टाइम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू काय असणार आहे टोटल टाइम. काय असणार आहे टोटल टाइम. आणि टाइम टेकन बाय बस सगळ्यांना माहिती आहे काय कन्सिडर केलं आपण एक्स प्लस टाइम टेकन बाय बस सगळ्यांना माहिती आहे काय कन्सिडर करतो आपण, बसने घेतलेला टाइम किती आहे एक्स. कुठं घेतला होता इथं बघा, टाइम टेकन बाय बस लिहिलेला आहे. टाइम टेकन बाय बस इज एक्स हवर अँड टाइम टेकन बाय एरोप्लेन इज वाय हवर राईट. म्हणजे बसने घेतलेला टाइम आपण एक्स हवर कन्सिडर केला होता, एरोप्लेनने घेतलेला आपण वाय हवर इज इक्वल टू टोटल टाइम किती आहे 5. याला म्हणणार इक्वेशन नंबर सेकंड. हा काय भेटलेला आहे इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड ऑब्व्हियसली दोन्ही लिनियर इक्वेशन आहे. दोन्ही लिनियर इक्वेशनला आपण जर का सॉल्व्ह केलं तर कुणाची व्हॅल्यू भेटणार आहे एक्स आणि वाय. जसा तुम्हाला एक्स आणि वाय भेटला तर ऑब्व्हियसली तिथून तुम्ही काय फाइंड करू शकता डिस्टन्स. बघा दोन्ही लिनियर इक्वेशन आहेत, दोन लिनियर इक्वेशन आहे दिलेले आहेत. दोघांना सॉल्व्ह करण्यासाठी ऑब्व्हियसली काय एलिमिनेशन मेथड, क्रायमर्स रूल, ग्राफिकल मेथड तिघांपैकी कोणती एक मेथड यूज करू शकता. तुम्ही सांगा कोणती मेथड यूज करू. तुम्ही जी मेथड म्हणसाल त्या मेथडला मी सॉल्व्ह करतो. एलिमिनेशन मेथड. चला एलिमिनेशन मेथड काय सांगते, ऑब्व्हियसली कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय असला पाहिजे सेम असला पाहिजे. इथं 6 आहे, इथं काय आहे एक्स आहे. दोघांचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी ऑब्व्हियसली इथं काय असायला पाहिजे 6. इथं 6 आणण्यासाठी इथं एक्सला कितीना मल्टिप्लाय करावं लागेल 6ने. तर सिंगल एका टर्मना मल्टिप्लाय करून जमतं का नाही. म्हणून आपलं काय करणार होल इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागणार आहे कितीने तर 6ने. का मल्टिप्लाय करतो लक्षात येत आहे. एलिमिनेशन मेथडनं मला सॉल्व्ह करायचं आहे. एलिमिनेशन मेथडमध्ये कोएफिशियंट सेम असला पाहिजे. इथं कोएफिशियंट एक्स आहे, इथं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 दिलेला आहे. 1ला मला 6 करायचं आहे म्हणजे याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार 6ने. सिंगल टर्मला मल्टिप्लाय करून जमत नाही म्हणून होल इक्वेशनला काय केलं आहे 6ने मल्टिप्लाय. म्हणजेच काय मल्टिप्लाइंग बाय 6. मल्टिप्लाइंग बाय 6. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 6. सेकंड इक्वेशनला काय केलं 6ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 6. काय नवीन इक्वेशन भेटणार आहे. सेकंड इक्वेशनला सिंपल काय केलं 6ने मल्टिप्लाय केलं. 6 इंटू एक्स म्हणजेच काय झाला 6x प्लस 6 इंटू वाय काय होणार आहे 6y इज इक्वल टू 6 इंटू 5 म्हणजे किती असणार आहे 30 राईट. याला म्हणणार आहे इक्वेशन नंबर थर्ड. आता इक्वेशन नंबर थर्ड आणि इक्वेशन नंबर सेकंड दोन्ही पण काय आहे सेम. 6x प्लस 6y इज इक्वल टू 30 इक्वेशन नंबर थर्ड. दोन्ही इक्वेशन काय असणार आहे सेम असणार. का सेम म्हटलं याला कारण ते एकाच इक्वेशनपासून डिराईव्ह केले आहेत. इक्वेशन नंबर थर्ड ऑब्व्हियसली कुणापासून डिराईव्ह केलं आहे इक्वेशन नंबर सेकंडपासून राईट. आता दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. आता इक्वेशन नंबर सेकंड थोड्या टायमासाठी विसरून जा. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. इथं काय आहे 6x, इथं सुद्धा काय आहे 6x. इथं साईन काय आहे प्लस 6x काय दिलं आहे इथं सुद्धा साईन काय आहे प्लस 6x. म्हणजे ऑब्व्हियसली दोन्ही ठिकाणी कोएफिशियंटचं साईन काय आहे सेम साईन. आणि जेव्हा जेव्हा सेम साईन असतं ऑब्व्हियसली इलिमिनेशन मेथडचा यूज करत असताना सेम साईनसाठी आपण काय करणार आहे सेम साईन असलं की ऑब्व्हियसली तिथं काय करतो आपण सबट्रॅक्शन. का सबट्रॅक्शन करतो कारण जर का सेम साईन आहे प्लस प्लस सुद्धा प्लस होणार आहे, मायनस मायनस सुद्धा प्लस होणार आहे म्हणजे कॅन्सल होईल का नाही. मग कॅन्सल होण्यासाठी आपण काय करणार आहे सबट्रॅक्शन. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करू एक प्लस आणि एक मायनस दोघं एकमेकांसोबत काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. नाउ सबट्रॅक्ट द इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रैक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड या फिर
सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. कोणत्या इक्वेशनमधून कोणत्या इक्वेशन तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता, पण शक्यतो जे मोठे इक्वेशन आहे त्याच्यातून छोटं इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. राईट. इक्वेशन नंबर फर्स्टमधून आपल्याला इक्वेशन नंबर थर्ड काय करायचं, सबट्रॅक्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे, 6x + 70y = 190. 6x + 70y = 190 मायनस फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, मायनस फर्स्ट इक्वेशन इज थर्ड इक्वेशन इज 6x + 6y = 30. फर्स्ट इक्वेशनमधून थर्ड इक्वेशन काय करायचं, मायनस फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, थर्ड इक्वेशन काय दिलेलं आहे, 6x + 6x = किती आला आहे समोर, हा 30. राईट. दोघांचं काय आहे, सबट्रॅक्शन करण्यासाठी ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो ऑब्विसली या साईनचा मिनिंग एकच असतो. या साईनमुळे काय होतं, सेकंड इक्वेशनचे साईन काय होत असतात, चेंज. या साईनमुळे काय होणार, सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होणार आहे. इथं प्लस आहे, मायनस झाला, प्लसचा मायनस, इथं सुद्धा प्लसचा काय होणार आहे, मायनस होणार आहे. आता बघा 6x - 6x गेट कॅन्सल, प्लस 6x - 6x गेट कॅन्सल. हा कॅन्सल होण्यासाठी आपण सबट्रॅक्शन केलं. जर का ॲडिशन केली असती तर 6x + 6x काय झाला असता, 12x. राईट. सबट्रॅक्शन काय करतोय आपण, कारण कॅन्सल व्हायला पाहिजे, एलिमिनेट झाला पाहिजे. 70y + 6, 70मधून 6 गेले, ऑब्विसली काय राहणार आहे, 64x. काय राहिला, 64x = 190मधून 30 गेला, ऑब्विसली काय राहणार आहे, 160. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. किती राहिला, हा 160. आता बघा एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून x = हा 160 डिवाइड बाय किती येणार आहे, 64. 160 भागेला किती आला आहे, 64. इथून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. x = दोनों भी नंबर क्या है, 16 से डिविजिबल आहे. दोघांना आपण 16 भाग देऊ शकतो. 16 × 16 आणि 16 × 4 = 64. म्हणजेच वरती काय आला परत 10 / 2 म्हणजेच काय आला, 5/2. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5/2 हवर म्हणजे 1.5 तास. राईट. कोणाची व्हॅल्यू आली, x = 5/2 हवर. सिमिलरली आता आपल्याला काय करायचं, y ची व्हॅल्यू फाइंड करायची. कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे, y. सिमिलरली कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी पुट दोघांपैकी एका इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. पुट x = 5/2 इन इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये काय करणार आपण, पुट करणार. कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करू शकता. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, x + y = 5. काय दिलेलं आहे, x + y = 5. सेकंड इक्वेशनमध्ये पुट करणार. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x + y = 5. इक्वेशन नंबर सेकंड आहे. राईट. काय पुट करायचं आहे, x = 5/2. मग सिम्पली काय करणार आहे, x च्या ऐवजी काय पुट केला, 5/2 प्लस समोरचं y ॲज इट इज = काय आला, हा 5. म्हणजे y = काय राईट डाऊन करू शकतो आपण, 5 ॲज इट इज. वायची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे y एका साईडला असला पाहिजे, रिमेनिंग सगळे एका साईडला. 5 ॲज इट इजला, या साईडला काय प्लस 5/2, साईड चेंज केल्यानंतर काय होणार, -5/2. 5 - 5/2 ऑब्विसली काय होणार, हा 5/2. नाही समजलं कसं आलं, म्हणजे y = काय आला, 5/2. नसलं समजलं बघा, याच्यापेक्षा पुढची मेथड सोपी आहे. थोडा टाईम लागू शकतो, एक्सप्लेन करतो प्रत्येक गोष्ट, त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो. वास्तविक पाहता एक्झाम्पल मी तुम्हाला डायरेक्टली सुद्धा सॉल्व्ह करून दिलं असतं. y = काय आला, 5/2. कसं आलं लक्षात आलंय. नसलं समजलं तर परत सॉल्व्ह करून दाखवतो. बघा काय होतं, y = 5 - 5/2. इथं 5च्या खाली काहीच नाही म्हणजे किती असणार आहे, 1. डिनोमिनेटर सेम नाही, डिफरंट डिनोमिनेटर आहे. फ्रॅक्शन दिलेलं आहे. फ्रॅक्शनला कसं सॉल्व्ह करतो आपण, क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे 5 2 किती झाला असता, हा 10 मायनस साइन ॲज इट इज 5 × 1 कितना होता है 5 अपॉन 2 × 1 कितना असतो 2. 10 - 5 म्हणजे किती असणार, 5/2. म्हणून वायची व्हॅल्यू काय आली, 5/2. परंतु आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची होती का, नाही. आपल्याला काय फाइंड करणे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन, जे की आपण ऑलरेडी कन्सिडर केलं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस काय म्हणतो होता, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस = 60x. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज 700y.
म्हणजे फायनल आन्सर आपण काय राईट डाऊन करू शकतो, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू किती लिहिलेलं आपण 60x, व्हॅल्यू किती येणार 60ची, हा 60 ॲज इट इज, एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमची 5/2. ज्यावेळेस तुम्ही याला भाग देणार आहे ऑब्वियसली 60/2 किती असणार, हा 30, 30 गुणिला 5 म्हणजे ऑब्वियसली आन्सर किती आलं 150 किलोमीटर. डिस्टन्स आहे म्हणजे ऑब्वियसली काय असणार आहे, किलोमीटर असणार आहे. मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस किती आलेला आहे तुमचा, हा 150. म्हणजे बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असणार त्याने, ऑब्वियसली 150 किलोमीटर. मग टोटल डिस्टन्स किती होतं 1900, त्याच्यातलं 150 किलोमीटर त्यांनी कशाने ट्रॅव्हल केलं आहे, बसने. मग रिमेनिंग कशाने ट्रॅव्हल केलं असणार, ऑब्वियसली एरोप्लेनने. मग एरोप्लेनला किती ट्रॅव्हल केलं असणार आहे 1750. किती असणार 1750. नाही समजलं तर परत आपण लिहू शकतो बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. त्यानं एरोप्लेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, जे की आपण ऑलरेडी इथं कन्सिडर केलं होतं. किती केलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज 700y. किती असणार आहे 700y. म्हणजे ऑब्वियसली इथं काय आला, हा 700y. करा व्हॅल्यू पुट, हा 700 ॲज इट इज इंटू 5/2. ज्यावेळेस 700ला 2ने डिवाइड करणार आहे ऑब्वियसली हा काय येणार तुमचा 350 इंटू काय असणार आहे 2 असणार आहे. ऑब्वियसली आन्सर किती असणार 1750. म्हणजे डिस्टेंस ट्रैवल बाय एरोप्लेन ऑब्वियसली कितना आया है आपका 1750. डिस्टेंस ट्रैवल बाय बस 150, डिस्टेंस ट्रैवल बाय एरोप्लेन 1750. राइट, यहाँ तक किसी को कोई प्रॉब्लम नहीं. अब यही क्वेश्चन हम क्या करेंगे, एक नेक्स्ट मेथड से सॉल्व करेंगे. चलो तो स्टार्ट करते हैं. फर्स्ट मेथड हो गया हमारे. अब सेकंड मेथड से हम इसी क्वेश्चन को क्या करेंगे, सॉल्व करेंगे. सेम क्वेश्चनला आपण काय करणार आहोत, नेक्स्ट मेथडना सॉल्व करणार आहे. क्वेश्चन सेम असणार, नेक्स्ट मेथड त्याला काय करणार आपण सॉल्व. सेम क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चनला आपण मेथड नंबर सेकंडला काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. सेकंड मेथडने याला काय करणार आहे, सॉल्व. तुम्हाला जी योग्य वाटेल त्या मेथडनं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. जी योग्य वाटेल त्याने एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं, सॉल्व करायचं. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करू. म्हणजे तोच एक्झाम्पल आहे मेथड नंबर सेकंड. आउट ऑफ 1900 किलोमीटर, यानी कि टोटल डिस्टेंस कितना दिया आपको 1090. टोटल डिस्टेंस किती आहे 1090. त्यातलं काही डिस्टन्स त्यांना बसनं ट्रॅव्हल केलं आहे, काही डिस्टन्स आपण क्वेश्चन ऑलरेडी समजून घेतलेला आहे. काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं आहे. बसचा स्पीड होता 16 किलोमीटर पर हवर. बसचा स्पीड किती आहे 16 किलोमीटर पर हवर. त्याच्यानंतर एरोप्लेनचा स्पीड किती आहे 700 किलोमीटर पर हवर. टोटल टाइम किती लागलेला आहे 5 तास. राईट, फाईन काय करायचं, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. मग बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं माहिती आहे का, नाही. मग जी गोष्ट माहीत नाही तिला अगोदर कन्सिडर करून घ्या. लेट, बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं माहिती नाही, मग आपण कन्सिडर करू की त्याने बसनं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते किती आहे x किलोमीटर. लेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, लेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती कन्सिडर केलं आपण x किलोमीटर. त्यानं बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे x किलोमीटर. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन b y किलोमीटर. विशालना बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे x किलोमीटर आणि एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे y किलोमीटर. आता दोघां मिळून टोटल डिस्टन्स किती दिलं आहे त्यांनी 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स किती दिले
टोटल डिस्टन्स दिलं 1900 किलोमीटर. त्याच्यातलं त्याने एक्स किलोमीटर कशाने ट्रॅव्हल केलं बसने, वाय किलोमीटर कशाने ट्रॅव्हल केलं एरोप्लेन. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय लिहू शकतो आपण, समजते का काय म्हणतोय तर बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, इथून तुम्ही अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय राईट डाऊन करू शकता. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशननुसार काय आहे. जर का बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स किलोमीटर आहे आणि एरोप्लेननं कव्हर केलेलं डिस्टन्स वाय किलोमीटर आहे आणि दोघांची ॲडिशन तुम्हाला किती दाखवले 1900 किलोमीटर. म्हणजे ऑब्व्हियसली इथून तुम्ही काय लिहू शकता, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन एक्स प्लस वाय यानी की डिस्टन्स कव्हर बाय बस प्लस डिस्टन्स कव्हर बाय एरोप्लेन इज इक्वल टू दोघांची ॲडिशन म्हणजे कंप्लीट डिस्टन्स आहे ते किती असणार आहे 1900 किलोमीटर. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. हा काय असणार तुमचा इक्वेशन नंबर फर्स्ट. इथून तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट भेटलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900 राईट. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगते बघा. तुम्हाला डिस्टन्स माहीत आहे, त्याच्यानंतर स्पीड माहीत आहे, याच्यावरून तुम्ही काय फाईंड करू शकता टाईमचा फॉर्म्युला काय असतो बघा. एक सिंपल फॉर्म्युला आहे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला. डिस्टन्स इज इक्वल टू एक जनरल फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स म्हणजेच काय असतं स्पीड इंटू टाईम. ज्यावेळेस तुम्ही स्पीडला टाईमने मल्टिप्लाय करणार आहे ऑब्व्हियसली तुम्हाला काय भेटणार आहे डिस्टन्स. याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता की टाईम इज इक्वल टू काय आहे, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. काय होणार आहे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईम इज इक्वल टू काय आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम म्हणजेच काय टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. इथून टाईमचा फॉर्म्युला काय भेटलेला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. आता तुम्हाला दोन्ही गोष्टी माहीत आहेत. काय माहीत आहे, डिस्टन्ससुद्धा माहीत आहे, स्पीडसुद्धा माहीत आहे. डिस्टन्स आपण ऑलरेडी एक्स कन्सिडर केला आहे आणि वाय कन्सिडर केला आहे. स्पीड त्यांनी गिवन क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. दोघांवरून तुम्ही काय फाईंड करू शकता डिस्टन्स, काय फाईंड करू शकता टाईम. डिस्टन्स माहीत आहे, स्पीड माहीत आहे, त्याच्यावरून काय फाईंड करू शकता टाईम. मग टाईम टेकन बाय बस किती यायला पाहिजे. टाईम टेकन बाय बस इथून तुम्ही राईट डाऊन करू शकता. टाईम टेकन बाय बस, टाईम टेकन बाय बस. त्याने बसनं किती टाईम घेतला ज्याला आपण रिप्रेझेंट केलं TB यानी की टाईम टेकन बाय बस किती असणार आहे तो बघा. टाईम टेकन बाय बस म्हणजे सिंपल टाईम आहे. टाईम इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन स्पीड. बसना किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे एक्स किलोमीटर आणि त्याचा स्पीड किती आहे 60. नाही समजलं बघा. बससाठी डिस्टन्स किती आहे एक्स इथं लिहिलेलं आहे आपण. बससाठी डिस्टन्स किती आहे एक्स आणि त्याचा स्पीड किती आहे 16 किलोमीटर पर आवर. म्हणजे ऑब्व्हियसली टाईम टेकन किती असणार आहे एक्स अपॉन 60. सिमिलरली टाईम टेकन बाय एरोप्लेन, सिमिलरली टाईम टेकन बाय एरोप्लेन म्हणजेच काय आला हा TA टाईम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू काय असतो डिस्टन्स अपॉन स्पीड. एरोप्लेननं किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे वाय आणि त्याचा स्पीड किती आहे 700. म्हणजे इथं काय भेटलं तुम्हाला वाय अपॉन 700. किती भेटलेलं आहे वाय अपॉन 700. टाईम किती भेटलं बससाठी एक्स अपॉन 60 आणि एरोप्लेनसाठी किती भेटलं वाय अपॉन 700. आता बघा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू किंवा इथं आपण अजून अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशननुसार टोटल टाईम त्यांनी किती दिलेला आहे. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन टोटल टाईम इज इक्वल टू 5 आवर. टोटल टाईम किती दिला आहे बघा क्वेश्चनमध्ये दिलेला आहे टोटल टाईम इज 5 आवर. टोटल टाईम किती दिला आहे 5 आवर. त्याच्याला बसने घेतलेला टाईम किती आहे एक्स अपॉन 60 आणि एरोप्लेनने घेतलेला टाईम काय वाय अपॉन 700. मग टोटल टाईम आपण काय म्हणू शकतो दोघांची ॲडिशन म्हणजेच ती किती येणार आहे TB टाईम टेकन बाय बस प्लस टाईम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू किती आहे 5 तास. म्हणजेच काय म्हणू शकतो टाईम टेकन बाय बस इज एक्स अपॉन
एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन एरोप्लेनसाठी किती आहे 700 इज इक्वल टू 5 ॲज इट इज. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 700 इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर फर्स्ट तुम्हाला ऑलरेडी भेटलेला आहे. इथून तुम्हाला काय भेटणार आहे इक्वेशन नंबर सेकंड. मग इक्वेशन नंबर सेकंड कसं फाइंड करणार. सिंपल बघा, दोन्ही ठिकाणून मी कॉमन काय घेऊ शकतो 10 काय घेणार आहे कॉमन. दोन्ही ठिकाणून 10 काय घेतलेलं आहे कॉमन. किंवा सिंपल तुम्ही डायरेक्ट जसं फ्रॅक्शन सॉल्व करताय ना तसं सॉल्व करून घ्या. काय करणार आहे जसं तुम्ही रेग्युलर फ्रॅक्शन सॉल्व करता तसं सॉल्व करून घ्या. बघा रेग्युलर जसा फ्रॅक्शन सॉल्व करताय सिमिलरली फ्रॅक्शन सॉल्व करून घ्या. काय दिलेलं आहे तुम्हाला एक्स अपॉन 60 एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 700 इज इक्वल टू 5. फ्रॅक्शन आहे ऑब्वियसली. फ्रॅक्शनला कसं सॉल्व करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय एक्स इंटू 700 म्हणजेच काय आला हा 700x प्लस हा 60 इंटू वाय म्हणजेच काय आला 60y इज इक्वल टू 5. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. काय म्हटलं लक्षात आलं सिंपल फ्रॅक्शन जसं सॉल्व करतो तसं फ्रॅक्शन सॉल्व करून घ्या. एक्स इंटू 700x 60 प्लस इंटू वाय 60y इज इक्वल टू 5 ॲज इट इज. आपण मध्ये काय येणार आहे इथं हा 60 इंटू 700 दोघांचा काय येणार आहे प्रोडक्ट. इथपर्यंत काय अडचण नाही. सिंपल या प्रोडक्टला तिकडे शिफ्ट करा म्हणजे हा काय आला 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700 राईट. तिन्ही ठिकाणी तुम्हाला काय दिसतं 0 0 म्हणजे ऑब्विसली हा 0 0 0 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. काय राहिलं इथं हा 70x प्लस 6y इज इक्वल टू 5 इंटू 6 इंटू 700. याला सॉल्व करून घ्या. हा किती येत होता हा 70x प्लस 6y इज इक्वल टू 5 इंटू 6 कितना होता है 30 इंटू आगे वाला 700 एज इट इज राइट. हा 70x प्लस 6y इज इक्वल टू 7 इंटू 3 कितना होता है 21. 7 इंटू 3 21 और सामने वाले 3 0 एज इट इज. नहीं समझ में आया. समझ रहा है का समजतं आहे का 0 0 कॅन्सल झाला 2 0 6 45 राईट आहे. याला म्हणणार आहे इक्वेशन नंबर सेकंड. त्याला काय म्हणणार आहे वास्तविक पाहता याला अजून तुम्ही खाली सॉल्व सुद्धा करू शकता पण काही गरज नाही. याला म्हणणार आहे इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड काय भेटलेलं आहे 70x प्लस 6y इज इक्वल टू 2100 राईट. इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करायचं या दोन्ही इक्वेशनला काय करणार आहे सॉल्व. दोन्ही लिनियर इक्वेशन आहे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. ऑब्वियसली बोथ आर लिनियर इक्वेशन. ये भी लिनियर इक्वेशन है और ये वाला भी लिनियर इक्वेशन है. दोन्ही लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी ऑब्वियसली तुमच्याकडे 3 मेथड्स आहे. एलिमिनेशन मेथड क्रायमर्स रूल ग्राफिकल मेथड. तुम्हाला जी योग्य वाटेल ती मेथडचा यूज करू शकता. मी ऑब्वियसली दोन्ही इक्वेशन सॉल्व करणार आहे एलिमिनेशन मेथडनं. एलिमिनेशन मेथडमध्ये काय आहे ऑब्वियसली दोघांपैकी एका व्हेरिएबलला एलिमिनेट करायचं आहे. एलिमिनेट करण्यासाठी त्याचा कॉन्स्टंट काय कोएफिशियंट काय असलं पाहिजे सेम. कोएफिशियंट सेम बघा काय सेकंड इक्वेशनमध्ये कोएफिशियंट आहे 70 आणि 6. फर्स्ट इक्वेशनमध्ये कोएफिशियंट आहे 1 and 1 म्हणजे ऑब्वियसली इथं 6 आहे. या ठिकाणी आपण काय करू शकतो याला 6 करू शकतो राईट. या ठिकाणी आपण काय आणू शकतो 6. नाऊ मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 6. पहिल्या इक्वेशनला काय करतो आपण 6 ने मल्टिप्लाय. काय मल्टिप्लाय करणार आहे कारण इथं ऑब्वियसली 6y आहे. इथं 6y आणण्यासाठी याला 6 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. पण सिंपल आपण 6 ने मल्टिप्लाय करू शकतो का एका टर्मला नाही. सिंगल टर्मला 6 ने मल्टिप्लाय करता येईल का नाही. सिंगल टर्मला मल्टिप्लाय करू शकत नाही म्हणून ऑब्वियसली आपण काय करणार होल इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहे बाय 6. कंप्लीट इक्वेशनला काय करणार आहे 6 ने मल्टिप्लाय करणार आहे. नाउ मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 6. इक्वेशन फर्स्टला 6 ने मल्टिप्लाय करून
काय दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. त्या इक्वेशनला काय करणार, सिंपल आपण 6ने मल्टिप्लाय करणार आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट त्याला काय करणार, 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते बघा, नवीन इक्वेशन काय तयार होणार आहे, 6x, एक न्यू इक्वेशन भेटेल आपला, 6x प्लस 6y इज इक्वल टू 19 इंटू 6. कितना होता है 19 इंटू 6, 1144 राइट. 114 और सामने वाला 00 एज इट इज राइट. जब भी हम इक्वेशन नंबर फर्स्ट को 6 से मल्टीप्लाई करेंगे, अब हमें एक नया इक्वेशन मिलेगा जिसे हम कहेंगे इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर फर्स्ट को हमने कन्वर्ट किया है इक्वेशन नंबर थर्ड में. म्हणजेच काय, इक्वेशन नंबर फर्स्टची आता गरज नाही आहे. आता बघा इक्वेशन नंबर थर्ड आणि इक्वेशन नंबर सेकंड, इथं पण 6y आहे, इथं सुद्धा 6y आहे, इथं काय आहे प्लस 6y, इथं सुद्धा काय आहे प्लस 6y. दोघांचा साईन सारखा आहे. अशा केसमध्ये काय करतो आपण, सबट्रॅक्शन. म्हणून इथं काय करावं लागणार, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड इक्वेशन मधून आपण थर्ड नंबर इक्वेशन काय करणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे. बघा काय येते, इक्वेशन नंबर सेकंड काय दिलेलं आहे, सेकंड 70x प्लस 6y इज इक्वल टू 2100, 70 राइट. इक्वेशन नंबर सेकंड हमें क्या दिया हुआ है, 70x प्लस 6y इज इक्वल टू 2100, 21,000 माइनस हमें क्या करना है इक्वेशन नंबर थर्ड. सेकंड में से हमें क्या करना है इक्वेशन नंबर थर्ड घटाना है, यानी कि यहाँ पर क्या आएगा 6x प्लस 6y इज इक्वल टू 11400. इनकी अब हमें क्या करनी है, यांचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार आहे, ऑब्वियसली सबट्रॅक्शन करत असताना सर्वांना एक रूल माहीत आहे, सेकंड इक्वेशनचे साईन आपण काय करत असतो, चेंज. सेकंड इक्वेशनचे साईन काय करणार आहे, चेंज. इथं साईन काय आहे प्लस 6, या मायनसचा रोलच तेवढा असणार आहे. साईन काय करणार, चेंज. प्लस 6x होता, मायनस 6x झाला, प्लस आहे मायनस होणार, प्लस आहे मायनस होणार. सबट्रॅक्शन केल्यानंतर बघा आन्सर काय येते, 70x अपॉन 6x म्हणजेच किती असणार आहे, 64 70 अपॉन 6 म्हणजे किती आला, 64x प्लस माइनस गेट कैंसल इज इक्वल टू 0 माइनस 0 0 0 माइनस 0 0 होता है, फिर से 0 0 गेला 0 0 गेला, 10 मधून 4 गेला 6, ऑब्वियसली 10 मधून 1 गेला 9, हा काय आला 0. म्हणजेच काय तर 9600 काय येणार आहे, 9600. 64x इज इक्वल टू 9600. इथून कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, x इज इक्वल टू काय आलं आहे 9600. या साईडला काय 64 मल्टिप्लिकेशनमध्ये होता, या साईडला चेंज झाल्यानंतर काय येणार आहे डिव्हिजन. राईट. दोन्ही नंबर कशाना डिव्हिजिबल आहे, 16 याला कशाना भाग देणार आपण 16. 16 चौक 14 16 सकम 96. म्हणजे ऑब्वियसली काय झाला हा 600 डिवाइड बाय किती येणार आहे 4 आणि 15 चौक 60 म्हणजे वरती किती आला आहे 150. म्हणजे x इज इक्वल टू किती आला, इथून लगेच सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, x इज इक्वल टू हा 150. नाही समजलं आहे काय ऐकलं तर बघा, इथं नसलं समजलं तर परत सांगतोय. या साईडला काय 64x इज इक्वल टू 9600. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, एक्स एका साईडला आला 64, या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये होता, साईड चेंज करून कशामध्ये जाणार आहे डिव्हिजनमध्ये. 9600 डिवाइड बाय 64. आता डायरेक्ट डिव्हिजन तर येत नाही, 64चा टेबल कोणाला येत नसतो, पण इथं आपण काय करणार आहे काटाकाटी. असा एक नंबर बघितला ज्यांना दोन्ही सुद्धा संख्येला काय जातोय भाग. कोणता नंबर आहे 16. 16 दोन्ही सुद्धा संख्येला काय जातो भाग. 60 जर का 96ला डिवाइड केलं तर सगळ्यात अगोदर काय करा 96ला 16 डिवाइड करा. 16 इंटू 6 ऑब्वियसली काय असतो 96, म्हणजेच काय आला 96 डिवाइड बाय 16
ऑब्वियसली कितना आता है 6. 96 भागिले 16 किती येणार आहे 6. सिमिलरली 64ला जर का तुम्ही 16 भाग दिला तर किती येणार आहे 4. म्हणजे वरती काय राहिला हा 6 आणि समोरचे 2 झिरो जशा तसे खाली काय राहिला 4. म्हणजे ऑब्वियसली इथून आन्सर काय येतं तुमचं x इज इक्वल टू हा 6 पुढचे डबल झिरो जशा तसे डिवाइड बाय किती आहे 4. परत काय आहे 4 600ला भाग जातो. 4 जर का 600ला भाग दिला तर ऑब्वियसली काय येणार आहे 4 1 4, 4 1 जा 4, 4 5 जा 20, आगे वाला जीरो एज इट इज. यानी कि हम यहाँ से क्या लिख सकते हैं x की वैल्यू हमारी कितनी आई है x इज इक्वल टू हमें मिला है 150. x की वैल्यू कितनी आली है 150. x इज इक्वल टू कितना मिला है हमें 150. और 150 किस में है हमारा किलोमीटर में, क्योंकि हमने क्या कहा था x इज अ डिस्टन्स कवर बाय बस. x म्हणजे काय होतं बसनं ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स आहे. जसा तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटली तर ऑब्वियसली तुम्ही याच्यावरून कुणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे x ची जी व्हॅल्यू आली ती कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. एका इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर ऑब्वियसली तुम्हाला कुणाची व्हॅल्यू भेटणार आहे y. म्हणजे काय करणार आता पुट x इज इक्वल टू 150 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करताय इन इक्वेशन फर्स्ट. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा जे इक्वेशन इझी वाटतंय. मला फर्स्ट इक्वेशन इझी वाटलं. फर्स्ट इक्वेशन काय दिलं आहे बघा काय पुट करायचं आपल्याला सिम्पली पुट करणार आहे x इज इक्वल टू 150. कुठं पुट करायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे x प्लस y इज इक्वल टू 1900. x प्लस वाय इज इक्वल टू 1900. सिंपल आपल्याला काय करायचं x च्या ऐवजी 150 पुट करणार आहे. x च्या ऐवजी काय पुट केला 150 प्लस y इज इक्वल टू 1900. यहाँ से हम y इज इक्वल टू क्या लिख सकते y इज इक्वल टू क्या लेना है 1900. या साइड का होता प्लस 150. साइड चेंज करने के बाद क्या होगा माइनस, यानी कि माइनस 150. राइट. यहाँ से हम फाइनल आंसर क्या लिखेंगे y इज इक्वल टू जब भी हम 109 माइनस 150 इसका आंसर क्या आएगा 0 माइनस 0 0 होता है 0 10 माइनस 5 5 8 माइनस 1 7 और 1 एज इट इज. यानी कि हमारा आंसर क्या है 17500 1750 किलोमीटर. राइट. यानी कि हमने क्या फाइंड किया x इज इक्वल टू 115 y इज इक्वल टू 1750 1750. हमें क्या निकालना आपल्याला काय फाइंड करायचं होतं x काय फाइंड करू क्वेश्चन काय विचारलेला आहे फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. और तेच आपण इथं कन्सिडर केलं होतं. x आणि y काय होता x म्हणजे होता डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस आणि y म्हणजे काय होता डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला भेटलेला आहे. काय लिहिणार फायनल आन्सर बघा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू किती आहे x किलोमीटर आणि x ची व्हॅल्यू किती आली आहे 150 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटर. राईट. सिमिलरली डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू y किलोमीटर. काय कन्सिडर केलेलं आहे y. हे कुठून लिहितो मी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन जे की आपण क्वेश्चनमध्ये ऑलरेडी कन्सिडर केलं होतं. बघा इथं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एक्स. बससाठी x किलोमीटर होतं आणि एरोप्लेनसाठी y किलोमीटर जे की मी ॲज इट इज लिहिलं आहे. फक्त त्याच्या व्हॅल्यू काय केले पुट केले आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज y किलोमीटर और y ची व्हॅल्यू किती आली ती 1750 किलोमीटर 1750. इथून तुमचं फायनल आन्सर भेटलेला आहे. बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि एरोप्लेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत केलेलं आहे. राईट. याच्या समोरचेही जे लेक्चर येतील जे पण क्लास असतील त्यांना कंटिन्युअसली व्यवस्थित करायचं आहे. कुणाला जी पण अडचण असेल सर्वांना कोणताही डाऊट आला कोणतीही अडचण आली तर बिनधास्तपणे कमेंट करायची आहे.
तुमचा मोठा भाऊ तुमच्या सहकार्याला नेहमीच तुमच्यासोबत उभा आहे.